श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। स्वामी भक्तांनो, आजच्या या पवित्र व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथातील अध्याय क्रमांक 10 ते अध्याय क्रमांक 16 याचे भक्तिभावाने वाचन ऐकणार आहोत। श्री स्वामींच्या कृपेने जीवनातील दुःख चिंता दूर होऊन मनाला शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळो हीच स्वामी चरणी प्रार्थना। व्हिडिओ पूर्ण ऐका, स्वामी महाराजांचे नामस्मरण करा, आपल्या प्रियजनांसोबत हा भक्तिमय व्हिडिओ नक्की शेअर करा। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। चला तर सुरुवात करूया 10व्या अध्यायाला। श्री गणेशाय नमः। गाठी होती पूर्व पुण्य म्हणून पावले नरजन्म, यांचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा। ऐसा म्हणून करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पै। हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळप्पा नामे द्विजकुनी राहत होते आनंदे। संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तया प्रती, सावकारी सराफी करती जनी वागती प्रतिष्ठित। 30 वर्षांचे वय झाले, संसार ते उबगले, सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयांची। जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती, योग्य सद्गुरी आपणा प्रती कोठे आता भेटेल। पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरून आपणा पुढे येती, पाहून या स्वप्नी ऐशे गोष्टी उल्हासते मानस। तात्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार, मायापाश दृढतर विवेक शस्त्रे तोडावा। सोलापुरी कामामासी ऐसे सांगून सर्वत्रासी, निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले। मुरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत, तेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले। मुरगोडी मल्हार दीक्षित, वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्मी सदायित, ईश्वर भक्त तैसाची। परितया नाही संतती म्हणून या उद्गित चित्ती, मग शिव साधना करती आराधना करती कामना चित्ती धरुणी। 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन, सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयासी। तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन, मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा। ऐसे ऐकून या वरासी आनंदले मानसी। वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली, 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न। मल्हार दीक्षित आनंदन संस्कार केले यथाविधी, चिदंबर नामादिमान ठेविले त्या लागून। शुक्ल पक्षीय शशी समान वाळ वाढू लागले, पुढे केले मोंजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण। निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले, एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी। चिदंबर तया अवसारी पूजे लागी आणले, प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाची प्राण येऊन तत्वता। चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान, ऐशी लीला अपार दाखवती चिदंबर। प्रत्यक्ष जे का शंकर जगद उद्धार अवतरले, असं पुढे प्रौढपणे यज्ञ केला दीक्षितांनी। सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले, त्या समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी। तूप गेले सरोनी दीक्षितांनी समजले, जले भरले होते घट्ट तयासी लाविता अमृत हस्त। ते ग्रत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजण। जले तेव्हा पुणे शहरा माझे पेशवे होते रावबाजी। एके दिवशी सहजी दर्शनाती पातले, अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव हरित। त्यामुळे जन झाले त्रस्त, दाद त्यांची लागेना। त्यांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून, म्हणते दीक्षितांशी सांगून दाद आपुली धावावी। रावबाजीशी वृत्तांत कर्णोपर्णी झाला श्रुत, म्हणते ते सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना। मग दीक्षितांशी निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे। ऐसे सांगता दीक्षिताप्रती तयावेळी काय बोलती, आता पलटली तुझी मती त्वरित मागसी। निरोप गोपला तुझवरी ईश्वर, जाईल राजलक्ष्मी सर्व, वचनी ठेवी निर्धार निरोप तुझ दिला। सिद्धवाक्य सत्य झाले, रावबाजीचे राज्य गेले, ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी। एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बोलले स्वामी येते आम्ही आहे जाणतो। यज्ञ समारंभाच्या अवसारी आम्ही होतो त्यांच्या घरी, तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती। महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत, मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जोहोनी। तेथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ, भक्तजन तारणार्थ येती रूपे प्रगटले। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कदा संमत, सदा परिसत प्रेमळ भक्त। 10th गोढा। श्री स्वामी राजार्पण नमस्तु, शुभम भवतु, श्रीरस्तु। अध्याय 11 श्री गणेशाय नमः। मागले अध्यायी वर्णिले, बाळप्पा मुरगुडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंद। तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात येती रूपे श्रीदत्त, वास्तव सांप्रत करीताती परी मुरगुडीचे विप्र। बाळप्पाची सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी, तेथे आपण जाऊन बैसावे। अनुष्ठानी श्री गुरु स्वप्न येऊन सांगत तेसे करावे।
बदलला त्यांचा विचार, निघाले तेथून सत्वर जवळी केले गाणगापूर परमपावन स्थान ते. तेथे पाथले स्वामी पाहुणे आनंदले, नरसिंह सरस्वती पाहुले प्रेमानंद निवर्दले. वंदिली प्रातकाळी उठोनी संगमावरी स्नान करून जप ध्यान आठवणी मागुती येती गावात सेवेकऱ्यावरी मागुनी मधुकरी भोजनानंतर संगमावरी परतून येती ते. माध्यान्ह स्नान करून पुढा बेसती जप असता जास्ता वारस म्हणी संध्यादान करावे करून या संध्यावदन जप आणि नामस्मरण रात पडता परतोन ग्रामा माझी येती ते. सद्गुरु प्राप्ती करिता सोडोनी ग्रह सुत कांता, शीतोष्णाची परवा न करता आनंदव्रती राहती. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास, परितयांचे मानस कदा उदास रोहीची. आय्या राम सेवेकरी राहत होते गाणगापुरी, त्यांनी देखुनी ऐसी परी बाळप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमच्या सदनी, जे जे घडेल तुम्हास कमी ते आम्ही पूर्वजी. बाळप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले, पोट भरून जेवले. परिसंकोच मानसी जाणे सोडले त्यांच्या घरी. मागून या मधुकरी जाऊन संगमावरी, झोळी उदकी बुडवावी आणून या बाहेरी. बैसोनी तेथे शिळेवरी मग खाव्या भाकरी, ऐसा नेम चालविला हैसे लोटले काही दिवस. सर्व शरीर झाले कृश, निशिधुने चिंता चित्तास. सद्गुरु प्राप्तीची लागली आस, ही ना फुले प्राप्तन भोगची दारुण. पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती स्वप्नी 3 येती मूर्ती. येऊन या दर्शनी येती बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निर्दिष्ट असता एके रात्री, एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या अद्यापी अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत. तेथे स्वामी त्वरित काही इच्छित साधावे, आपण केले अनुष्ठान परिणते झाले पूर्ण. आणखीनही काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणी एके दिवशी बाळप्पा आले संगमाशी, वृक्षातळी ठेवून वस्ताशी गेले स्नान करावया. परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी. वस्तुतीला खालोनी वृश्चिक एक निघाला, तयांशी त्यांनी न मारिले. नित्यकर्म आटपले, ग्रामा माझी परत आले गेले भिक्षेकारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान झाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी, उत्तम दिन मानिला अक्कलकोटी जावे असे निघाले. मग त्या दिवशी उत्तम शकून तयांसी मार्गावरी झाले. चरणात झाली चालूनी अक्कलकोट. दुसरे दिवशी बाळप्पानी पोचले येऊनी नगरी रम्य देखली. तेथे नरसिंह सरस्वती येती रूपे वास करती. तेथे सर्व सौख्य नांदती, आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकट कथा संमत. श्रोते सदा परिसोत 11 अध्याय गोडा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. कराया जगत उद्धार, हरावया भुवार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरी तसे भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त येथे रूपे प्रगट होत. त्याची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर प्राहुणी दृष्टी आनंद पोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खासबागेत. यात्रा आली बहुत, गर्दी झाली श्रीजवळी. दर्शनीच्या उत्कट चित्ती खडी साखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करती. स्वामी समर्थ पातले अजान भाऊ सुहासे वदन. श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढ चित्त चरण धरी येले. येऊन या वरती श्री चरणांची सोडली मिठी. ब्रह्मानंद माये पोटी स्रोत ओटी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भुतळी. उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करुणा. बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. त्या सवे एक जहागीरदार ते होते वरडावर. स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊनी स्वामीशी अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणून तयासी बाळप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ आस्तीनप मंदिरात देवाचुनी तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले सत्वर बिराडावरी आली. तेथे नैवेद्य अर्पण केले. मग सारिले भोजन. नित्य प्रातकाळी उठून षटकर्माते आचरण घेऊन स्वामी दर्शन जपालागी बसावे. श्री शंकर उपास्य देवत त्यांचे करावे पूजन नित्य. माध्यानही येत आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊन स्वामी जवळी येऊन मस्तक ठेवून चरणी जावे. भिक्षेकारणे मागून या मधुकरी. मग यावे बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्यांनी पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळपादी करून सेवेकरी बहुत जन. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती. त्यावेळी एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी ऐशी. आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जन सेवेकरी बाई मुख्य त्या माजारी. सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसात भांडणे होते सदोदित. स्वामी सेवेची तिथे अव्यवस्था होत असे. ते बाळप्पानी पाहून नाना युक्ती योजून सोडून टाकले भांडण. एकचित सर्व केले बाळप्पा ची प्रेमळ भक्ती पाहून संतोष स्वामी प्रति दृढ भाव धरून चित्ती सेवा करती आनंदे. ऐसे लोटता काही दिन.
दिवस बाळप्पाची या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस चैन क्षणभरी भोग भोगीला काही दिन कागदाची पुडी बेमीतून पडली होता पाहून विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळप्पासी यावे मरण विष दिले कोणाला तर न पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी गुरुसेवा त्यांच्या करी व्हावी लिखित विधींचे प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करणे मग यावे परतुनी स्वामी सेवे करणे हे पाहून एके दिवस बाई विनवी समर्थासी आपण सांगून बाळपाशी शंकर पूजनीवर जावे तेशी आज्ञा तया प्रती एके दिनी समर्थ करीती परिबाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा ज्ञान हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावी हेची सत्य या परी चिठ्ठी आली तर प्रश्न पाहत बाळप्पा एका चिठ्ठी ते यातून उचललेली पाहता वाचून न करावीची पूजन ते माझे लिहिले असे तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळपाशी द्वारा पुत्र दे सोडून देशी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोला ऐकून सोडून देशी आपण इथे राहिला आपल्यापासून आमचे ऐकून बाळप्पा मणी खिन्न झाला स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जाता आपल्या गावी परी तुमच्या युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीची श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थाशी कुलदेवताच्या दर्शनाशी जावयाची इच्छा बाळप्पाची ऐसे ऐकून समर्थ हास्यमुखी काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे श्रीपाद म्हणे बाळप्पाशी समर्थन आज्ञा देतेशी तरी टाकून चिठ्ठ्याशी आज्ञा द्यावी आपण त्याचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभयंतांनी टाकल्या चिठ्ठी आपल्या करी भटजी उचलले सत्वरी येथे रावणे चाकोरी करीत असे लिहिले असे स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती कैसा दूर तरी अप्रती करतील येती दयाळ इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ भक्त परिसोत 12 अध्याय गोढा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज अर्पण नमस्तु श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नमः शुक्ल पशीचा शशिकर वाढ जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायी वाढले 12 अंतरी श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपटयुक्तने पशुपाती परी झाले व्यर्थची स्वयंपाकादी करावयासी लज्जा वाटत असे तयासी तयात एक समयासी काय बोलती समर्थ निर्लज्जाशी सनिग्ध गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला सेवेकरा माझी वरिष्ठ सुंदराबाई होते तिथं तिने सेवेकऱ्यास नित त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान परी बाळप्पावरची पूर्ण विश्वास होता तियेचा परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघुशंका लागता स्वामीसी बाळप्पा ती उठविले तैपासून बाळप्पासी त्रास देस दिशी गाराने सांगता समर्थासी बाई तिथं ताडीती अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता त्यांचे घरी येत तो चळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयांसी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली दिवाळीचा सण येता राजमंदिराजी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या भक्ते समर्थासी अर्पिते होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीची मनात विचार येतात त्वरित सुंदराबाईसी बोलत हात चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पाजवळी ऐसे कथा त्या काळी जमादार पाठविला गंगुलाला जमादार चोळप्पाजवळी ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणीसाहेब मागती चोळप्पा बोले तयासी हार नाही आमापासी बाळप्पा ठेवतो तयासी तुम्ही मग घ्यावा की ऐसे ऐकून उत्तर गंगुलाल जमादार बाळप्पाजवळी येऊन सत्वर हार मागू लागला बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वसे ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे जवाब दिला चोळप्पानी बाळप्पा देती तरी घेईजे ऐसे भाषण ऐकून जमादार परतून नृपमंदरी येऊन वर्तमान सर्व सांगे चोळप्पाची ऐकून कृती राग आला राणीप्रती सुंदराबाईने ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दूरी करावे राणी म्हणत असे असो एके दिवशी एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थाची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी तयांची करून या जोळी समर्थे करी घेतली अलग शब्द उच्चारीला म्हणते भिक्षा द्या आम्हाला तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले जोळी घेतली समर्थे काय असे ऊन येते ते जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी 1-2 रुपये कोणी टाकती आणून न लागता एक क्षण 100वर गंती झाली जोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळप्पा तुझे पिटलेरीन स्वस्त आता असावे पाहून या द्रव्याशी आनंद झाला तयासी परिणा आले मानसे श्रीचरण अंतरले चोळप्पासी दूर केले बाईंसी
बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले. बाळप्पा सेवा करीत जाती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरती रागोनी दुष्टंतरी ताडण करी बहुसाळ. ते कोणी ऐकोनी बाळप्पाशी दुःख झाले. मानसी सोडून स्वामी चरणासी म्हणती जावे तेथुनी. आज्ञा समर्थाची घेऊन म्हणती जावे तेथून. याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. तेव्हा एका सेवकरास बोलले, काय समर्थ बाळप्पा दर्शनास येतं आणि त्यांनी आसन दाखवावे. बाळप्पा येतात त्या स्थानी आसन दाविले सेवेकरांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडता त्याला गुण तो. एका दिवशी रात्री स्वप्न बाळप्पाने देखले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्ने आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शन घेत हिशोब ठेवीत जपांचा. काढून दिले बाळप्पासी. आनंद झाला बाईसी. गरोभरे ती कोणासी माननाशी झाली. सुंदराबाईशी करावी दुरोप. समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून दावती. परी राणींची प्रीती बाईवरी भाऊ होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी त्यासी हुकुम झाली. सत्वरी बाईंसी दूर करावे. परी राणी सभी होनी तैसे न केले. तयांनी समर्थ दर्शनाशी एके दिनी कारभारी पातले. तयांसी बोलती समर्थ कैसा धारिता कारभार. ऐसे कुनिया उत्तर बर्वे मनी समजले. मग त्याच दिवशी माठविले फौजदारासी. कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही न एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नप्राय. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी. म्हणते देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळप्पा बोलले तयासी द्रव्याशा नाही आमासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पांचा जप होता पूर्ण. एका भक्तास सांगून करविले श्रीने उद्यापन. हिशोब जपाचा घेतला. बाळप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली. उत्तम प्रकारे समर्था ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तेसी सद्गुरुचरणी आसक्ती. तेने येत मोक्ष हाती. अनन्य साधने व्यर्थची. उगीच करती दामिक भक्ती. त्यावरी स्वामी कृपा न करीती धद्भावे. जे नमस्कारती त्यावरी होळी कपाळू. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ पाया विष्णू शंकर वंदती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्रकट कथा संमत सदा भक्त परिसोत. त्रयोदशाध्याय गोढवा. श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदशाध्याय. श्री स्वामी चरणार्पण नमस्तु. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणागणा. जय जयाजी अगशमना. जय जयाजी परमपावना. दीन बंधो जगद्गुरु. प्रातकाळी उठून आधी करावे नामस्मरण. अंतरी घ्यावे स्वामी चरण. शुद्ध मन करोनी प्राप्त कर्मे आपटोनी. मग बैसावे आसनी. भक्ती धरोनी स्वामी चरणी पूजन करावे. विधियुक्त एकाग्र करोनी मन घालावे. शुद्धदक स्नान सुगंध चंदन लावण. सुवासिक कुसमे अर्पावी. धूपदीप नैवेद्य फल तांबूल दक्षिण शुद्ध अर्पावे. दाना खाते नैवेद्या कारण स्वामीची या षोडोपचारे पूजावे करावे. सद्भावे पूजन धूपदीप अर्पून नमस्कार करावा. मग करावे प्रार्थना. जय जयाजी अगरणा परात्परा. कैवल सदना ब्रह्मानंद यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा. लोकपाला सर्वेशा. आनंद ब्रह्मांड दिशा. वेदवंद्य जगद्गुरु. सुखधाम निवासी या सर्व साक्षी करुणालया. भक्त जनताराया. अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तू जीव सुंदर तू चंद्र सूर्य तूच पै तू विष्णू तू शंकर तू विधाता तू इंद्र यश दिक्पदालदी समग्र तूच रूपे नटलाशी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवदिता तूच समर्था निश्चय जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लांगी आदि मधाग्रे कोठे न पसे पाहते असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांच्या इतर कशाकरे शास्त्रातील नावरे विष्णू शंकर एक सरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू किंवा आपली स्तुती सहस्त्रमुखी निश्चिती शिमला ख्याती वर्णिता दृढ ठेवीला चरणी माता रक्षावे मजसी समर्था कपाकटाक्षे दीनानाथा दासाकडे पाहावे आता इतुकी प्रार्थना आणावी जे आपल्या मना कृपा समुद्री या मीना आश्चर्य देई जे सर्व पाप आणि ताप दैन्य सर्व जाव निरसोन इहलोकी सौख्य देवोन इहलोकी सख्य देवोन परलोक साधन करावे दुस्तर हा भवसागर याचे पाव लया पैर तीरत्वज्ञान तर निसाचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषास भवसा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बोलून बाधवतो तुझ्या कृपे किती वर्ण आपुले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्थ हृदय प्रगट उपाय शांती मनी सदा वसो उदाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी बहुदुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो व्रता विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने होणे
हा सुगम दुर्गम जो भोपंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतके द्यावे वरदान कृपा कोणी समता असोनी या संसारात प्राचीनत नामामृत प्रपंच आणि परमात्मतेने सुगम मज लागी ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था संतोषणी सत्वता वरप्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणं उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ ऐसा षडक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अवरात्र तेने सर्वात पाविजे प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होई समर्था स्वामी समर्थ वाचिता सकल दोष जातील ऐसी करावी स्वामी व्यक्ती हे नेने मंदमती परी असता शुद्ध चित्ती तेची भक्त श्रेष्ठ पे आम्ही आहो स्वामी भक्त मिरू नये लोकात जयासी भक्तीचा धर्म व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा एकोत भाविक भक्त चतुर्दश अध्याय गोढा श्री रस्तु शुभम भवतु अध्याय 15 श्री गणेशाय नमा अंतरी स्वामी भक्ती जडिताचारी पुरुषार्थ येते हाता पाप तत्व देणे वार्ता तेथे काही नवरेची सर्व कामना पूर्वना अंतिदावती सुरभवन जे नर करती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयासी शीतोष्णाची भीती नसेत त्याच्या चित्ती सदा अरण्यात वस्ती एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूप येतीत ऐसे या त्यांच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हसती तयाती त्यावेळी मंगळवेड्यात बसप्पा तेली राहत दारिद्र्य पीडेला बहुत दीनस्थिती देयांची तो एके दिवशी फिरत फिरत सहज वना माझी जात तो देखील श्री समर्थ दिगंबर यतिराज कंटकशया करोणतीयेवर एक शयेन ऐसे नवल देखोन लोटांगण घाले तसे अष्टभावे दाटुनी माता ठेवी श्रीचरणी मने कृपा कटाक्ष करुणी दासाकडे पहावे श्री स्वामी चरणाचा स्पर्श होता ज्ञानी झाला होता तो तत्वता कर जोडून या सत्वितात झाला बहुत प्रकारे पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोष लेती वरद हस्त ठेवी ती तत्काळ मस्तकी दयांचे बसांपाचे चिरणी मन जडले ते पासून राहू लागला निशिदिनी स्वामी सनिध आनंदे मग बसप्पांची कांता ऐकोनी या ऐशी वार्ता करीत असे आकांता मने घर बुडाले बसाप्पा येत ग्रहासी दृष्टंतरे बोले तयासी मने सोडिले संसारासी काय वेळ लागले परी बसप्पाचे चित्त स्वामीचरणी आसक्त जनापोवादा न भीत नस चाड कोणाची एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तंब झाली असे रात्र घोरतम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी 2 प्रहर होता रजनी समर्थ उठून चाललेले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वाप देव रडती परी बसप्पाच्या चित्ती न वाटे काही भीती स्वामीचरणी जडली होती देह भान नसेची तो समर्थे केले नवल प्रगट झाले असंख्य व्याल उभाग व्यापील सकळ ते अग्नी समान पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा मानावर याला अपरिमित देखिला सर्प समोचो इकडे वक्षा शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहता तो सर्पमय दिसत सर्पमय पाहून या ऐशे परी भयभीत झाला अंतरी तो त्यायासी मदोत्तरी समर्थ काय बोलले भिवू नको या समयी जितके पाहिजे तितको घेई न कर अनुमान केही देव तुझे दिले ऐसे बोलता समर्थ बसप्पा भये सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावर गुंडाळून सर्पात्वरित सत्वत उचलून घेत तवस सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथून या परत सत्वर ग्रामामजली आले बसप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी तेथे आपुले अंगवस्त्र बसप्पा सोडीने पाहत तो त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखुनी चकित झाला अंतकरणी माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नैनी वाहती ते असे बोले यतीश्वर घरी जावे सत्वर सुखे करावा संसारा दारा पुत्र पोशीजे असं होतं बसप्पा भक्त संसार सुभ उभगित रात्रंदिवस श्री स्वामी समर्थ मंत्र असे जपे आद्या तरे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक परिसोत पंचमदश अध्याय घोडता श्री स्वामी चरणार्पण नमस्तु श्री रस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आज आपण श्री स्वामी चरित्र अध्याय 10 ते 16 याचे पवित्र वाचन ऐकले. स्वामी महाराजांची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या स्वामी सेवेत नक्की सहभागी व्हा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय.